समजा श्री लिहिलेला आहे, मोठा श्री लिहिलाय, छोटा श्री लिहिलाय, मोठा ओम लिहिलाय, छोटा ओम लिहिलाय, मोठं नाव लिहिलंय, छोटं नाव लिहिलंय, काही फरक आहे का? अर्थ एकच आहे. श्री मोठा काय लहान काय त्याचा अर्थ एकच आहे. ओम मोठा काय लहान काय अर्थ एकच आहे. फोटो मोठा काय लहान काय अर्थ एकच आहे. फक्त तुकडा नको, त्याचा भाग नको, त्याचं लघुरूप हे आपल्याला तो आनंद देऊ शकतो. म्हणजे विराट रूप पाहायचं असेल तर लघुरूपामध्ये आपण आपल्या घराच्या देवघराच्या मूर्तीमध्ये सुद्धा विराट रूप पाहू शकतो. ते आपण प्राप्त करू शकतो. जसं आपण काय करतो, आता समजा आपल्याला मुंबई शहर बघायचं, मुंबई शहर बघायला म्हणून गेलो आपण काय करतो, मुंबई शहरातल्या एखाद्या भागाला भेट देतो. मुंबई पाहणं सोपं आहे का? पूर्ण मुंबई पाहायची म्हटलं तर 10-20 वर्ष लागतात, तरी सुद्धा सगळी मुंबई पाहणं होणार नाही. मग आपण एखाद्या छोट्या ठिकाणाला भेट देतो. फार मुंबई दर्शन म्हटलं तर 10-20 ठिकाणाला मुख्य भेट देतो आणि आल्यावर सांगतो की मी मुंबई पाहिली का? मुंबई नाही पाहिली. त्याचं लघुरूप छोटं रूप जर असेल तर ते आपण पाहून मुंबईची मजा घेऊ शकतो. म्हणजे त्याचं नकाशा घेऊन आपण त्याचं आकलन करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट पाहायची असेल तर ती लघुरूपामध्ये आपल्याला पाहता येते. जसं थोडक्यात आपण असं उदाहरण घेऊ की आपल्याला बाजारातून गहू आणायचे, बाजारातून ज्वारी आणायची, तांदूळ आणायचे. आपण बाजारात जातो, भुसार दुकानात जातो, त्याच्याकडे मालाची अशी थप्पी असते आणि तो काय करतो की त्याच्याकडे ठेवलेल्या ह्याच्यामध्ये नमुने असतात. एक पाव किलोचे नमुने तो ठेवत असतो किंवा मुठीमध्ये घेऊन दाखवतो, मुठभर तांदूळ दाखवतो आणि याच्यात जो तांदूळ आहे हाच तांदूळ या पूर्ण पोत्यात भरलेला आहे आणि आपण त्याच्यामधले मग 1 क्विंटल 2 क्विंटल तांदूळ आणतो. आपण पूर्ण तांदूळ पाहिले का? नाही पाहिले. आपण मुठभर तांदूळावरून पूर्ण मोठ्या तांदळाच्या त्या थप्पीची परीक्षा केली. त्या छोट्या तांदळावरून आपल्याला मोठ्या तांदळाची परीक्षा झाली, आपल्याला आकलन झालं. असं आकलन आपल्याला करता येतं. भात शिजवायचा, सगळा भात खाऊन बघतो का? किंवा प्रत्येक भाताचा शीत असा दाबून बघतो का? आपण नाही बघतो. त्या भाताचा एक कण घेतो आणि एक शीत घेऊन आपण त्याच्या पूर्ण भाताची परीक्षा करतो. मग तो हंडाभर असेल की अजून 10 हंडे असतात. तर अशी मोठ्याची परीक्षा छोट्यावरून करता येते. तसं सगुण मूर्तीवरून, छोट्या मूर्तीवरून आपल्याला लघु मूर्तीवरून विराट रूप पाहता येतं. विराट रूपाचं आकलन करून घेता येतं. भगवान कसे आहेत? अनादि अनंत. काळ कसा आहे? काळ हे भगवंताचं एक रूप आहे, लक्षात ठेवा. काळ सुद्धा अनादि अनंत. त्याला कुठून सुरुवात झालाय आणि कुठं शेवट आहे माहिती. आपण आज 2021 म्हणतो, 2022 म्हणतो. हे 2000 वर्षापासून आपण मोजायला सुरुवात केली म्हणून म्हणतो. त्याच्यापूर्वी किती काळ होता हे माहित नाही, पण भगवंत होते. भगवंत आताही आहे आणि भगवंत पुढेही राहणार आहे. परंतु आपल्याला मागचं विसरावं लागतं. भविष्याचं अज्ञान आणि भूतकाळाचं विस्मृती हे आपल्यासाठी वरदान आहे, लक्षात ठेवा. ह्या अनादि अनंतमध्ये आपण जे वर्तमान काळात जगतो आहोत, मी बोललेला प्रत्येक शब्द हा भूतकाळात जमा होतो. काळ असा वेगानं पुढं सरकतोय आणि मागचा भाग हा आपण काही विसरत जातो. त्या गोष्टी चांगल्या असतात आणि पुढचं भविष्य आपल्याला कळत नाही, हे पण चांगलं असतं, आपल्या कल्याणाचं असतं. भगवंताने ही सोय करून ठेवली आहे. आपले संस्कार पुढच्या जन्मामध्ये जातात. मागच्या जन्माचे परिणाम आपल्याला पुढच्या जन्मामध्ये दिसतात, कर्मफळ आपल्याला पुढच्या जन्मामध्ये दिसतं. परंतु आपण कोण होतो हे आठवत नाही, हे चांगली गोष्ट. जर आपल्याला मागचा जन्म आठवायला लागला आणि आपण जर गाढव होतो म्हणून कळलं तर फार वाईट वाटतं. भविष्य कळायला लागलं, आपली समजा आपली जन्मतारीख आपण लिहितो प्रत्येक ठिकाणी, माझी जन्मतारीख ही आहे. मृत्यूची तारीख कळली तर आजचं जगणं संपलं. मृत्यूची तारीख जर आपल्याला कळली तर आजचं जगणं संपलं, वर्तमान संपलं आपलं. म्हणून देवाने ही सोय करून ठेवली आहे. पुनर्जन्मामध्ये मागचं आठवत नाही आणि पुढचं आता कळत नाही आणि मागचं विसरायची सोय करून ठेवली आहे. मागं लहानपणी कुणाबरोबर काही भांडणे झाले असतील, एकमेकाला बोलले असतील, कुणी कुणाला शिव्या दिल्या असतील, काय झालं असेल ते आपण विसरत जायचं असतं आणि चांगलं तेवढं लक्षात ठेवायचं असतं. तर असा अनादि अनंत असलेला भगवंत आपल्याला पाहायचा आहे, छोट्या रूपात पाहायचा. जे गणिताचे विद्यार्थी आहेत त्यांना कळेल, रेषा असते, रेषा. आपण जी रेषा ओढतो ही अनंत आहे, लक्षात ठेवा. याला पुढेही शेवट नाही, मागे शेवट नाही, त्याला रेषा म्हणतात. आणि ज्याला शेवट आहे त्याला रेषाखंड म्हणतात, भाग म्हणतात. ही रेषा 2 बाणाने दाखवतात. पुढे एक बाण दाखवतात, मागे एक बाण दाखवतात. म्हणजे मागेही याला शेवट नाही, पुढे
याचा अंत नाही. अशी जशी रेषा दाखवण्याची पद्धत आहे, थोडक्या ह्याच्यामध्ये आपण रेषा दाखवतो, ही रेषा आहे, कळतंय आपल्याला. तसं छोटी मूर्ती असेल तर हे भगवंताचं विशाल रूप आहे हे आपल्याला कळतं. म्हणून छोट्या मूर्तीची भक्ती केली तर विशाल रूप आपल्याला मिळू शकतं. म्हणून त्याला ओळखण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. तो कोण आहे, कुठं आहे, त्याला ओळखण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. तो सगळीकडे व्यापते पण दिसत. मग आपण कोण आहेत? आपण एक कलाकार आहेत, लक्षात ठेवा. भगवंतानी मायेच्या साह्याने निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे, मायेच्या साह्याने भगवंतानी निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये प्रत्येकाला काहीतरी काम दिलेलं आहे. माणसांना अशी कामं वाटून दिलीत आणि बुद्धी दिली आहे. परंतु बाकी प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हे सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं आहे आणि त्या प्रत्येकामध्ये भगवंत वास्तव्याला आहेत. त्यांना फक्त आपल्याला ओळखायचं. पण त्यांनी जे आपल्याला काम दिलेलं आहे ते देणारा तो आहे. आपल्या हे जे नाटक चालू आहे आपलं जगण्याचं, या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, गीतकार काय जे असेल ते सगळं तो आहे. त्याला ओळखायचं आहे. आपल्याला भूमिका देणारा कोण आहे त्याला शोधून काढायचं, त्याला ओळखायचं आहे. मग तो कुठं पाहावा? सृष्टीत पाहावा. विभूती योगामध्ये हे सगळं वर्णन आहे. 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग आहे, ते विभूती कुठं कुठं आहेत हे शोधण्यामध्ये आपल्याला भगवंत कळायला. आपण थोडक्यात पाहू. एखादी सुंदर, आता हे जसं मंदिर आहे, हे सुंदर आहे दिसायला. एखादी बाग आहे, चौकोनी आहे, गोल आहे, वर्तुळाकार छान बाग केलेली आहे, झाडं वगैरे व्यवस्थित आहेत. ती सुंदरता पाहिली की आपल्याला भगवंताची आठवण होते. भगवंताची ही कशी छान लीला आहे असं वाटायला. तर सुंदरतेमध्ये ईश्वर आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण जर वेडावाकडं रूप असेल, म्हणजे समजा एखादं झाड आहे वेडावाकडं वाढलेलं आहे, वेल शिस्तीत वाढते का? नाही वाढत. तरी पण स्वच्छंद रूप, भगवंताचं जे स्वच्छंद रूप आहे ते आपल्याला वेड्यावाकड्या झाडामध्ये किंवा वेलीमध्ये दिसायला. फक्त पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये आली पाहिजे. झाडामध्ये जसा भगवंत दिसतो तसा वनामध्ये सुद्धा दिसतो. वन हे भगवंताचं भव्य रूप आहे. वन हे भगवंताचं भव्य रूप आहे. सुंदरतेमध्ये भगवंत आहे, भव्यतेमध्ये भगवंत आहे. सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी जगामध्ये आहेत, जिथं जिथं सौंदर्य आहे, जिथं जिथं दया आहे, जिथं जिथं ऐश्वर आहे, तिथं तिथं भगवंत आहेत. फक्त आपल्याला तशी दृष्टी निर्माण करावी लागते. आणि मग ईश्वराला ओळखण्यासाठी आपल्याला जे निमित्त केलेलं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला कोणत्या निमित्ताने पाठवलं आहे, आलो याची कारण असेल. जसं अर्जुनाला लढाई करायला पाठवलं होतं, तसं आपल्याला सुद्धा काहीतरी काम करायला पाठवले भगवंताने. झाडाला झाडाचं काम दिलं असेल, प्राण्यांना प्राण्याचं काम दिलं असेल, माणसाला माणसाचं काम दिलं असेल. प्रत्येक माणसाला वेगळं काम, वेगळं रूप, सगळं वेगळं दिलेलं. हे का दिलं हे ओळखता आलं पाहिजे. आणि आपली निवड भगवंतानी या कामासाठी केली आहे म्हणून त्याच्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आज श्रोता म्हणून तुमची निवड असेल, वक्ता म्हणून माझी निवड असेल, किंवा इथला पुजारी म्हणून पुजाऱ्याची निवड असेल, किंवा ह्याचा प्रमुख म्हणून काळे भाऊंची निवड असेल. ही निवड भगवंतानी केली आहे आणि मी भगवंताचं काम करतोय अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये असेल तर भगवंत आपल्याला ओळखतो. आणि म्हणून अशी कृतज्ञता, माझी निवड भगवंता तू केलीस आणि अशीच निवड माझी करावी याच्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. असा अभिमान नको, मी हे करतोय, मी प्रवचन करतो, मी हे सगळं करतो, मी पूजा करतो, मी देवाचा काही उपयोग नाही. तो करून घेतो म्हणून तू करतो. माझ्याकडून मी करतो असं नाही. मी जे जे काय चांगलं करतो त्याच्यामध्ये भगवंत आहे, भगवंताची इच्छा आहे म्हणून हे होत आहे. मी किती ठरवून निघू द्या, घरून इथपर्यंत येऊन सुद्धा मी पूर्ण करू शकत नाही. आपल्या हातातला घास पोटात जाईपर्यंत खरं नाहीये, कधी तोंडातून बाहेर टाकावं लागेल नेम नाही. कुठलीच गोष्ट ही भगवंताच्या इच्छेशिवाय होत नाही हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याने आपली या कामासाठी निवड करावी म्हणून तत्पर राहिलं पाहिजे. जसं आपण काय करतो, घरामध्ये एक चाकू ठेवतो. तो चाकू कशासाठी ठेवतो? काही वस्तू कापण्यासाठी म्हणून ठेवतो. तो चाकू जर खराब असेल, मळलेला असेल, घाण असेल, बोथट असेल, त्यांनी काही कापलं जात नसेल तर त्याला लगेच कचरा कुंडीत फेकून देतो. त्याची निवड करतो का? नाही करत. जर त्याची निवड करायची असेल तर त्या चाकूला निर्मळता असली पाहिजे, त्याला धार असली पाहिजे, तो तेज असला पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर घरातली गृहिणी त्या चाकूची निवड करेल. भगवंतरी आपली निवड का करतील? भगवंतांनी आपली निवड करावी अशी इच्छा असेल तर आपल्याला काय करावं लागेल?
आपल्याला सुद्धा तसंच तयार राहावं लागेल. आपल्याला सुद्धा नेहमी तत्पर राहावं लागेल. आपल्याला समजा प्रवचनासाठी निवड करायची असेल तर अभ्यास करून ठेवावा लागेल. आपल्याला श्रोता म्हणून निवड करायची असेल तर श्रोता म्हणून आपल्याकडे वेळ काढावा लागेल. आपल्याला भक्ती जागृत करावी लागेल. म्हणजे भगवंताच्या कामामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, भगवंताने आपली निवड करावी असे वाटत असेल तर त्याला तत्पर असलं पाहिजे. आणि ज्या कामासाठी निवड केलेली आहे ते काम भगवंताचं काम म्हणून केलेलं पाहिजे आणि त्याच्या ताब्यात असलं पाहिजे. जे काही करायचं ते समर्पण भावनेने केलं पाहिजे. आसक्ती अहंकार रहित मी माझं सोडून, मला त्याच्यामध्ये काही पाहिजे हे सोडून आपण त्याच्या इच्छेनं काम केलं पाहिजे. इच्छेनं म्हणजे कसं काम केलं पाहिजे? आता चाकू आहे, चाकूला स्वतःची काही भावना आहे का? नाही. तो आंब्यात जाणार आहे का कुणाच्या पोटात जाणार आहे हे त्याला माहीत नाही. त्या ज्याच्या हातात तो येईल त्याच्याप्रमाणे त्याला काम करावं लागेल. तो मनाने काही काम करू शकतो का? करू शकत नाही. तसं आपण जे करतो आहोत ते भगवंताच्या इच्छेने करतो आहोत. मग जे काम आपल्याला लागेल ते आपल्याला प्रामाणिकपणे करावं. जे काम आपण करतो आहोत ते भगवंताचं काम समजून तो जे काम सांगेल त्या पद्धतीनं काम करावं. आणि तसं काम आपण केलं तर भगवंत आपल्याला जवळ करतो किंवा भगवंताचा आपण भक्त होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपली किंमत वाढवावी लागते, आपली सतेजता वाढवावी लागते, आपली निर्मळता वाढवावी लागते. त्याच्यासाठी काही संस्कार करावे लागतात, संस्कार व्हावे लागतात. विना संस्कार कुठलीही वस्तू उपयोगात येत नाही. एक इराणी कवी त्यांनी लिहून ठेवलं, ती कविता लिहिली इराणी कवीने की हे मृत्तिके, हे मृत्तिके, मृत्तिके म्हणजे माती, तुला जर भगवंताच्या ओठाचं चुंबन घ्यायचं असेल, आता हे कदाचित त्यांनी एखाद्या प्रेयकर प्रेयसीसाठी लिहिलं असेल, आपण असं काही करू की साधूच्या भगवंताच्या संताच्या ओठांशी तुला स्पर्श करायचा असेल तर काय करावं लागेल? या मातीवर प्रक्रिया व्हावी लागेल. माती सरळ तोंडात जाऊ शकेल का? नाही जाऊ शकत. तोंडापर्यंत माती जाऊ शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल? त्या मातीला कुंभाराच्या हाती सोपवावं लागेल. कुंभाराच्या हातात गेल्यानंतर तो कुंभार तिला भिजवील, तुडवील, मऊ करेल, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करेल, त्याला चाकावर आकार देईल, त्याला भट्टीमध्ये तापवेल आणि त्याला पेल्याचा आकार देईल. तो पेल्याचा आकार भट्टीमध्ये तापवून तयार झाल्यानंतर मग तो कुणाच्या लायक होईल? कुणाच्या तरी ओठापर्यंत जाण्याच्या लायक होईल. म्हणजे ही माती सरळ जाऊ शकत नाही, त्याच्यावर प्रक्रिया केली. म्हणजे आपण सुद्धा सरळ विराट रूप बघू शकत नाही, सरळ भगवंताचे भक्त होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी काही साधना करावी लागते. आणि ही साधना केली तर भगवंत पावतो, भगवंत दिसतो. भगवंत सर्वत्र आहे, माझ्यात आहे, तुझ्यात आहे, सर्वात आहे. तो आपल्याला दिसू शकतो. हे पाहण्यासाठी म्हणून आपल्याला काही साधना करावी लागते. दुसरं त्यांनी लिहिलेलं आहे, हे लाकडाच्या तुकड्या, लाकडाचा तुकडा असतो. आपण फणी वापरतो, कंगवा वापरतो, ते लाकडाच्या तुकड्याची असते. ही जी फणी असते ती फणी आपोआप लाकडाचा तुकडा घेऊन घासतो का आपण डोक्याला? नाही घासत. त्याला अनावश्यक भाग काढावा लागतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर हे अनावश्यक भाग आहेत, सगळे काढावे लागतात आणि त्याला आकार द्यावा लागतो. विशिष्ट आकारामध्ये त्याची फणी, दात तयार करावे लागतात आणि त्याची फणी तयार झाल्यानंतर मग ती साधूच्या केसामध्ये फिरू शकते. म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करावी लागते. लाकडाच्या तुकड्याच्या पादुका असतात, पादुकांना पण विशिष्ट आकार द्यावा लागतो. सुताराचे घाव सहन करावे लागतात आणि ओझं सहन करायची तयारी ठेवावी लागते. ज्याच्या पायात जातील त्या साधूंचं ओझं सहन करण्याची आणि झिजण्याची तयारी ठेवली तर तो पादुका होऊ शकतो. म्हणजे भगवंतानी आपली पादुका म्हणून निवड करायची असेल, भगवंतानी आपली फणी म्हणून निवड करायची असेल, भगवंतानी आपली पेला म्हणून निवड करायची असेल, भगवंताच्या वस्तूशी आपल्याला खेळायचं असेल तर त्याला तेवढी प्रक्रिया आपल्यावर व्हावी लागते. आपली साधना असावी लागते, आपली भक्ती असावी लागते. आणि जर भगवंताचे कपडे व्हायचे असेल, तुला कवीनीच लिहून ठेवलेलं आहे, भगवंताचे कपडे व्हायचे असेल तर अगोदर कापूस, कापसाचा धागा, धाग्याचं वस्त्र, वस्त्रावर होणाऱ्या प्रक्रिया, त्याच्यानंतर फाडणं, चिरणं, शिवणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्या लायकीचं स्वच्छ आणि निर्मळ वस्त्र असेल तर भगवंत धारण करतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एकदम कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकत नाही, त्याच्यावर प्रक्रिया व्हावी लागते. एक आवळा आहे, हा आवळा जर बाजारात नेला तशाला तसा विकला तर 2 रुपयाला जातो. परंतु या आवळ्यावर जर प्रक्रिया केली, त्याचा मोरावळा तयार केला, हा मोरावळा सहज होतो का? त्याला टोचावं लागतं, त्याच्यामध्ये पाक शिरवावा लागतो,
त्याला भिजवावं लागतं आणि त्याच्यानंतर तो मोरावळा तयार होतो. या मोरावळ्याची किंमत वाढते आणि आयुष्य पण वाढतं. लक्षात, प्रक्रिया केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय, त्याची तपश्चर्या केल्याशिवाय त्याचं मूल्य वाढत नाही, त्याचं आयुष्य वाढत नाही. आणि ते वाढवण्यासाठी म्हणून त्याच्यावर प्रक्रिया व्हावी लागते. आपण दूध घेतो, 50 रुपये लिटरचं दूध असतं, ते किती दिवस टिकतं? काही तास टिकतं, एखादा दिवस टिकू शकतो. त्याच्याऐवजी त्याचं दही केलं तर आणखी 2 दिवस त्याचं आयुष्य वाढतं. दह्याच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये त्याला घुसळलं दह्याला आणि लोणी केलं तर लोण्याचं आयुष्य आणखी 3 दिवस 4 दिवस वाढतं. त्याला जर तापवलं, ते त्याचं साजूक तूप तयार केलं तर साजूक तूप तयार करायला त्याला आगीमध्ये ठेवावं लागतं, आगीवर ठेवावं लागतं, त्याला उष्णता सहन करावी लागते, प्रक्रिया करावी लागते आणि तूप तयार झालं की ते महिन्यांशी टिकतं. आणि त्याचं मूल्य 60 रुपये लिटरच्या ऐवजी 600 रुपये 800 रुपये किलो मूल्य वाढतं आणि त्याची किंमत पण वाढते. म्हणजे मूल्य पण वाढतं आणि आयुष्य पण वाढतं आणि ते कुणाला तरी देण्याच्या लायक होतं. तसं भगवंताच्या लायक व्हायचं असेल तर आपल्यावर सुद्धा असे वेगवेगळे संस्कार किंवा प्रक्रिया ह्या झाल्या पाहिजेत. म्हणून आपण जे कर्म करतो आहोत, माणसाला बुद्धी दिली आहे, बाकीच्यांना बुद्धी दिलेली नाही, ते फक्त पाप योनी फेडण्यासाठी आलेले. आपलं पाप फेडण्यासाठी म्हणून बाकीचे जन्म मिळतात आणि मनुष्य जन्म हा पाप पुण्य नाहीसं करून आपल्याला काहीतरी भगवंताची प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्ती व्हावी याच्यासाठी प्राप्त झालेला असतो. भगवंत ओळखण्यासाठी प्राप्त झालेला असतो. तेवढ्यासाठी बुद्धी दिली आपल्याला. या बुद्धीचा वापर करून आपण त्याला ओळखलं पाहिजे आणि जे कर्म असेल ते भगवंताचं कर्म म्हणून केलं पाहिजे. आपण जे काही करतो आहोत ते माझं नाही, भगवंताचं कर्म म्हणून केलं पाहिजे आणि भगवंताला तन मन धन अर्पण केलं पाहिजे. परंतु आपण काय करतो? तन अर्पण करतो, धन अर्पण करतो, पैसे देतो, तनाने सेवा करतो, पण मन नसतं आपलं. तुम्ही लाख रुपये दिले ह्याला किंमत नाही आहे, त्या लाख रुपयासोबत तुमचं मन किती दिलं ह्याला किंमत. म्हणून धन देत असताना मन अर्पण करणं याला मतपरम असं म्हणतात ईश्वर. म्हणून त्याचा भक्तही व्हायला पाहिजे. भक्त होण्यासाठी काय करावं लागतं? नामस्मरण करावं लागतं, हरिपाठ करावं लागतं, सातत्याने नामस्मरण. त्याला विसरलंच नाही पाहिजे. त्याला आपण कोणत्याच कामात, कोणत्याही स्थितीमध्ये आपलं एक मन हे सतत भगवंताच्या चरणाजवळ असलं पाहिजे. आपल्या मुखामध्ये त्याचं नाम असलं पाहिजे. हेच त्याचं स्मरण झालं आणि आसक्ती रहित, अहंकार रहित, म्हणजे काहीही कुठलाही मोह नाही आहे, कशात अडकायचं नाही आहे. जे काय आहे ते तुझं आहे, माझं काहीच नाही. जे काय आहे ते तुझा प्रसाद आहे, हा प्रसाद सगळ्याला वाटण्यासाठी आहे. अशा प्रकारची भावना असली पाहिजे आणि निर्वैर असलं पाहिजे. वैर कुणाशीच नको, शत्रुत्व कुणाशीच नको, सगळ्याशी मित्रत्व असलं पाहिजे. मग हे वैर राहण्यासाठी काय, वैर न होण्यासाठी काय करावं लागेल? क्रोध हा लागेल. मग क्रोध करूच नाही का? क्रोध करावा, प्रेमाने क्रोध करावा. वडिलांनी मुलावर रागवावं, गुरुनी शिष्यावर रागवावं. आपुलकी असेल त्या माणसाने रागवलेलं चालतं. रागाने भगवंतानी, हनुमंतानी लंका जाळली, तिथं राग चालतो. चांगल्या कामामध्ये क्रोध चालतो, जिथं हित आहे तिथं क्रोध चालतो. परंतु क्रोध याच्यासाठी नाही की मला तू 10 वर्षापूर्वी अशी शिवी दिली होती, लक्षात ठेवायचं आणि त्याचा राग काढायचा, त्याच्यावर भांडण करायचं, असं कायम वैर ठेवणारा क्रोध नको. म्हणून निर्वैर राहिलं पाहिजे. चूक मनात धरून जर तुम्ही जगत असाल तर ती चूक तुम्हाला व्यवस्थित जगू देत नाही, भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून असा क्रोध नको आणि असं वैर नको. म्हणून भगवंत हे सर्वांना प्राप्त होतं, सर्वांना दिसतात, सर्वांना प्राप्त होतात. फक्त भक्तीचे डोळे आपल्याकडे असले पाहिजे. ते शत्रूला पण मोक्ष देतात. पुतना मावशीने विष दिलं, त्या पुतना मावशीला त्यांनी मोक्ष दिला. कंसाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी कंसाला मोक्ष दिला. त्यांना ज्याने शिशुपालांनी त्यांना राजसूय यज्ञामध्ये शिव्या दिल्या, त्यालाही मोक्ष दिला. स्वतःच्या हाताने मारला आणि त्यालाही मोक्ष दिला. शंखासुराला मोक्ष दिला, हिरण्यकश्यपूला मोक्ष दिला. जे जे कोणी विरोध केले, विरोधी भक्ती केले, त्यांना सुद्धा मोक्ष दिला. भक्ती करणं हे महत्त्वाचं आहे. ती कोणत्या पातळीवर करायची आपण ती करू शकत नाही. हिरण्यकश्यपूने केली किंवा कंसाने केली तशी भक्ती आपण करू शकत नाही. आपण सद्भक्तच व्हायला पाहिजे. म्हणून सद्भक्ती करा, म्हणजे आपल्याला ते भगवंत प्राप्त होतात. भृगु ऋषींनी परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या छातीवर लाथ मारली.
ते चरणचिन्ह त्याने आपल्या छातीवर कायम धारण केलं. इतके भक्ताचे लाड भगवंत करतात. ज्यांनी शिव्या दिल्या त्यांनाही मोक्ष देतात, ज्यांनी लात मारली त्यालाही धारण करतात. इतके दयाळू आणि कृपाळू भगवंत आपल्याला प्राप्त आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत जात नाहीये. ध्रुवाने मांडी मागितली होती तर त्याला आढळपद देऊन टाकले. मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देण्याची वृत्ती, देण्याचा स्वभाव हा भगवंताचा असतो, पण आपण त्याला मागत नाही. आपण काय मागतो? सोनं मागतो, नाणं मागतो, बंगला मागतो, गाडी मागतो, नाही त्या गोष्टी मागत बसतो. ह्या ज्या नष्ट होणाऱ्या आहेत त्या गोष्टी मागतो. जे नष्ट होणार नाही, जे टिकणार आहे, जे नश्वर आहे ते मागण्यापेक्षा ईश्वर माग असं मागण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. अजामिळाने आयुष्यभर पाप केलं, परंतु मरताना आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि नारायण नारायण नावाचा जप केला, म्हणून त्याला विष्णू लोकात घेऊन गेले. भगवंत दयाळू आहेत, फक्त त्यांना आपण विसरायचं नाही. त्यांचं काम म्हणून आपण काम करायचं आहे. आणि हे विराट रूप आपल्या प्रत्येकाला प्राप्त होत नाही, तर छोटं रूप, लघु रूप हे आपल्याला विराट रूपापर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणून लघु रूपामध्ये, मूर्ती रूपामध्ये आपण भगवंताची रोज पूजा करावी, रोज स्मरण करावं, त्यांचं रूप आठवावं, त्यांचे गुण आठवावे, त्यांच्या लीला आठवाव्या, मुखावाटे त्यांचं नाम घ्यावं, डोक्यामध्ये बुद्धीमध्ये त्यांचेच विचार असावे, कर्म करताना त्यांचाच विचार असावा, कर्म जे करतो आहोत ते त्यांचंच कर्म करतो आहोत अशी भावना ठेवून जर आपण प्रत्येक जीवामध्ये, भूतामध्ये जे जे भेटेल भूत ते ते जाणीजे भगवंत, आपल्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते त्यांचंच स्वरूप आहे असं समजून जर आपण वागायला लागलो, आपण भक्ती करायला लागलो, आपण नामस्मरण करायला लागलो, तर आपल्याला विराट रूपात नाही, सगुण रूपामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये, तुम्ही ज्या रूपामध्ये त्यांची भक्ती करताल त्या रूपामध्ये भगवंत प्राप्त होतात. ते भक्तीनं मिळतात, साधनेनं मिळतात. अशी साधना तुम्ही आम्ही सर्वांनी करावी आणि आपल्याला असे भगवंत प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा इथे समाप्त करतो. काळे भाऊंनी माझी निवड केली आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. मला लक्ष देऊन, चित्त देऊन, तुम्ही तन आणि धन नाही तर मन देऊन इथं तुम्ही हे सगळं आकलन केलं, ऐकलं, याबद्दल आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करून, आभार मानून माझी आजची सेवा इथे मी पूर्ण करतो आणि ही सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता यानंतर पसायदान होईल आणि आजची सेवा इथे समाप्त. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तिला हो, प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तुया भूता, चला कल्प तरुंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होत किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेची, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला. जय जय रघुवीर समर्थ.